कमाल तापमानात वाढ होत असल्याने फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळांमुळे घाम निघतोय। महाराष्ट्रात उन्हाचा चटका हळूहळू वाढत जाणार आहे। आज 14 फेब्रुवारी रोजी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून शुक्रवारी म्हणजेच काल 13 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 13 फेब्रुवारी रोजी जेऊर येथे राज्यातील निचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उन्हाचा झटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे। आज 14 फेब्रुवारी रोजी राज्याच्या तापमानात वाढ होणार असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलाय।